आणि सुजल भाईचे ब्लॉग बघून जर आलं तर नक्की 10% डिस्काउंट भेटेल. 12-13 रॉकेट कितीला? 130 रुपये. आलं तर दारू पण नक्की कमी करू. बिंदास या. यो भाई चिखलेश आले इथं कला पतंग नेण्यासाठी. तुम्ही पण या भाई. लहान लहान पोरं आहेत तर तुम्हाला यायला काय. मित्रांनो वेलकम टू न्यू व्हिडिओ न्यू ब्लॉग. तर गाईज आता आले गोव्यावरून घरी. आज सकाळी 5 वाजता निघलो. म्हणजे 4 वाजता स्टेशनवर पोहोचलो, 5 वाजता घरी पोहोचलो. अख्खी रात्रभर गाईज फोन आपला चार्जिंग नाही झाला. पाणी समुद्रात नेलता ना त्याची मुलं सगळे पिना 2 पिना खराब झाले. आता घरी आला तर लगेच चार्जिंग व्हायला लागलं पक्के फास्ट. त्याला इज्जत आहे त्याला पण रस्ते 10 तास ट्रेनमध्ये होतो. कटाला आला, मोबाईल न वापरायला भेटला ना, ब्लॉग बनवला. आता काही जायचं होतं मला मुंबईला. जस्ट निर्भय व्हायचा फोन आला, मुंबईला जायचे. त्यांनी पण आधीच सांगून ठेवलेला. पण मला व्हिडिओ पण शूट करायला जायचे. त्याला बोललो जा भाई तू मुंबईला. त्याला बोललो रविवारी जावचं नको, बोलतो सगळे निघलो. ते पण माझ्या टिले दिवस थांबल्यावरती सुजलेलं तेव्हाच जाऊ. त्या आजच्या माशी सुजलेलं तेव्हाच जाऊ बरं की. पण मला आधी पण एक दुसरा कॉल आला होता. आपल्या भाईची व्हिडिओ बनायची होती. ते व्हिडिओ बनवायला जायचे आणि लई व्हिडिओ एडिटिंगला पडले माझ्या. अजून गोव्याच्या अजून काही टाकलंच नाही इंस्टावरती. एडिटिंग सगळं करतो आणि मागचा बॅकग्राऊंड कसं वाटतं कडकतात ना. आणि आता आपल्याला व्हिडिओ बनवतो. बघू दे आता जाऊन तो झोपतो. 5 वाजता आले झोपलो, उठलो, आलो जरा इकडे बाहेर. बघतो तो ऊनच आहे, काय करणार. तर आता व्हिडिओ एडिट केले इथे बसून टाइमपास. आता झोपतो, लगेच जातो एक व्हिडिओ शूटला. बघू तिकडे कसं काय. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. गोव्याचा ब्लॉग काय मी येताना काय शूटच नाही केला. ट्रेनमध्ये आवरी गर्दी बाबा. परत न जायचं काय, ट्रेनमध्ये ना जायचं. सायकल घेऊन जाईल मी गोव्याला इथून, पण ट्रेनमध्ये नको. अरे बाबा बसायला जागा असली तर किती तर बसशील, 10 तास असंच बसशील. तर हल्ला पण पाहिजे ना. काय सांगू तुम्हाला, तिथं कोंडल्यासारखं होतं ना. तिथं गेट उभं राहतंय ना, खिडकीन वागतंय ना, पाठण टाकून झोपतायत काहीच ना. त्या आवी तर शिट्टाच्या घालती झोपलेला. मी पण शिट्टाच्या घालती जात घुसतलं होतं. मोरत पाठायटल काही लय कट्टलो ना. वर्षी फोन नव्हतं चार्जिंग होईल. फायनली आलो घरी. लय कटाला आला बाबा न. झोपलो तर अख्खी रातभर ना. 10 तास कोण जागल का असं नाही बिन फुकट. असं बघायचं सगळी झोपले आपण बघायचं. तिकडे झोपचं असं आपल्याला जबरला. तर आता आल्यावर कसं झोप काढली एक घरी. आता परत जाऊन झोपतो आणि लगे व्हिडिओ शूटला आपल्याला पुण्याला तिकडे जाऊ. मुंबईला गेलो असं अजून मजा आली सिमरीन राहायला. पण जाऊ दे आवडत फिरलो, गोवा फिरलो. पण गाईज मुंबई नाही ऐकणार गोव्याला. मुंबई टॉप आहे गाईज, गोव्याला काहीच ना लय खतरनाक. तर गाईज आता बघू कंटिन्यू ना ब्लॉगमध्ये. मी सांगतो तुम्हाला. मी बोललो बाबा जाताना एकदम आम्ही गोव्याला एकदम मस्त गेलो. लक्झरीमध्ये एसीमध्ये मस्त झोपून बसमध्ये. बसची पण 2 टायर निघलेली चालूमध्ये हायवेला. डायरेक्ट टायर पुरं बसचे. आणि आता येताना आम्ही आलो ट्रेनला. ट्रेन होती वर्षी दिल्लीची. ट्रेनमध्ये नशीब न बसलो. तुम्ही ब्लॉग बघितलं नसेल तर बघा. तर थोडासाच आहे, 2 मिनटाचा आहे. आणि तेव्हा तुम्हाला समजेल काय झाला तो. आणि बस ट्रेनमध्ये आलो एन्जॉय करीत. कसली एन्जॉय आणि त्याची एन्जॉय ना. सायकल परत नको आपण ट्रेनमध्ये नका जाऊ गाईज गोव्याला. ऐका माझा, नका जाऊ. कुत्र्यासारखी भरतं ट्रेन, कुत्र्यासारखी खतरनाक. चालतं कायच काय ना टाइमपास करत. बघूया आपण पुढं काय होतं. तर मित्रांनो आता आपण चाललो फटाक्याच्या दुकानावरती. आल्या भाजीवाडी, दैनिक भाजीवाडी म्हणा भाई. तुम्ही बघत राहता फटांगरे कसं आहे ते. आणि नक्की जा तिथं घ्यायला फटांगरे. तर मित्रांनो आता आपण आलेलो फटांगरे घ्यायला. फायनली पोहोचलो. धनी दादा आपल्यासोबत. धनी दादाला खूप फटांगरे घ्यायचे आहेत फुल. आणि बघू शकता नक्की या. आपलाच घरचं दुकान आहे, ताईचं आहे. समोर पटवर्धन दवाखाना बघा, समोर दवाखाना आहे पनवेलजवळ. पनवेलमध्येच म्हणजे. आणि बघू शकता फटांगरेचे किती दुकान आहे. आणि आपल्या ताईचं दुकान आहे तिथं आपण जाऊया फटांगरे घ्यायला. अजून आपली पोर आहेत काही फटांगरे फुल घ्यायचे आहे. आणि एकदम भारी फटांगरे भेटतील तुम्हाला. फटक्याने या तुम्ही पण. लगेच ब्लॉग बघून लगेच सांगा ना, लगेच या. आणि किती रे नंबर किती? 38 ना. नंबर टाकलं वरती पण 38 नंबर आहे. बिंदास या. दुकानाचा पण तुम्हाला नंबर टाकतो मी मिनी ब्लॉगमध्ये. हे बघा, यो 39 आणि यो 38 नंबर आहे. घरचं दुकान आहे. हे बघा माल कोणी पण या. आणि सुजल भाईचे ब्लॉग बघून जर आलं तर नक्की 10% डिस्काउंट भेटेल. ऑफर आहे आपल्या ब्लॉगवरती. या पटक्यान कोणी पण या. सुजल भाईचं नाव सांगा आणि 10% डिस्काउंट बिंदास घेऊन जा. काही डिस्काउंटची ऑफर आली तुम्हाला नक्कीच या.
काय रेट आहे ताई त्याचा? काय आहे तो किटकॅट कितीला? भाई 50 रुपये नक्की या. अजून काय काय घ्यायचं आपल्याला? याची प्राइस काय ताई? भाई 250 रुपयाला किती आहे? 10 12 एक लावला ना तर काम 25. कान काचा 100% फुटतील. यो छोटा आणि यो मोठा. यो कितीला आहे ताई? यो पण भाई 50 रुपये डबल शॉट. एकदा लावला 2 शॉट वरती रॉकेट सारखे. रॉकेट लावायची गरज नाही. एकच याच्यान 2 किती? 5 पीस फुल पैसा वसूल. अजून काय पाहिजे आपल्याला? चक्रे कशात भाई? या चक्रे 200 रुपये. 200 रुपये भाई. किती आहेत? 12 फुल फिरतान. एकदा लावली तर कम से कम 2 तास फिरत राहतील. कम से कम 2 तास फिरत राहतील. नाही भाई यो कितीला? 200 रुपये. आपण भाई 200 किती पीस आहेत? 2 4 6 10 12 फुल मजा. एकदा लावला तर कम से कम 10 मिनिटं उरत राहतं. 100 रुपयाला 25. 100 ला 25 भाई. नक्की या बघा. एकदम होलसेल रेट. फुल होलसेल रेट आहे. 100 ला 25 आहेत. दुसरं अजून काय काय आपल्याकडे? हो काय भाई? बॉम्ब. भाई आपण एक आयटम आपला बॉम्ब सारखा सुटली बॉम्ब सारखाच आयटम आहे. फुल प्रेशरची वाजवलो कारण कडक आहे सगळा. एकदम कडक माल आणि मजबूत वाजणार वाटतं भाई. नक्की या. फुलभाजे कसे आहेत ताई बघू? कलर मध्ये भाई प्रत्येक कलर मध्ये फुलभाजे आहेत आणि फुल होलसेल रेट. बिंदास या. आणि सुजल भाईचा ब्लॉग बघून जर यात असेल नक्कीच तर 10% आपल्याला 10% डिस्काउंट नक्की भेटेल. या बंदुका द्या कर ना भाई. त्या नसलं दही बघ याच्यावर सैनिक बसलेला डायरेक्ट पहिलाच. फुल प्रेशर. 100 रुपये भाई एक नंबर 100 ला. दुसरी दुकान आपल्याला 200 150 सांगता. नाही तो होलसेल रेट. हे बघ ही कितीला आहे? ही पण 100 भाई. अजून काय काय आहे? ही काय सुरसुरी? सुरसुरी कितीला पॅकेट आहे भाई? 50 रुपयाला पॅकेट. एक नंबर होलसेल रेट. रॉकेट किती आहेत बघ? 12 13 रॉकेट आहेत. कितीला? 130 रुपये. 130 रुपये. आला तर 10 रुपये नक्की कमी करू. बिंदास या. यो किटकॅटचा बॉक्स कितीला अक्का? भाई या 50 रुपयाला आहे एक पीस. आकाश भाई पण आले पटांगरे आला. हे बघ यो भाई चिखलेश आले इथं कला पटांगरे नेण्यासाठी. तुम्ही पण या भाई. लहान पोरं आहेत तर तुम्हाला यायला काय तर काय आकाश अजून? दैनिक भाईने घेतली नावर पटांगरा. आता बिल किती झाले ते लवकरच समजेल. तर मित्रांनो बघू शकता दैनिक भाई घेतल्यावर सामान किती झालं टोटल आकाश आपलं? टोटल किती पैसे झालं? 2500 टोटल. 2500 झालं. कमी करून किती झालं ते सांग. कमी करून आपल्याला 2100 2200 झालं भाई. आपला दुकान एक नंबर आहे. हे बघ 40 नंबर 39 नंबर आपला 38 नंबर बाजूला 40 नंबरला या. हे बघा इथून आलं ना सरळ डायरेक्ट लेफ्ट साईडला. आणि तो पटवर्धन हॉस्पिटल पनवेल मध्ये. चला जाऊया आता. झालंय काम फिट. भाई या बायला पण पटांगरे कुठं डायरेक्ट रॉकेटच्या पाठी जाशील उरत तू वरती. आता गाव आदरवायचं आपल्याला. गाव आज आहे ना आता म्हणजे 3 दिवस गावाचं आहे ना. ताईना उरवायचे ताईना. तुमच्या इथं काचा असं फुटल्या पाहिजे ना. आपण एक बॉम्ब असा घेतले ना. गाईज खरोखरच खूप स्वस्त मध्ये पटांगरे दिले गाईज. आणि तुम्ही पण ब्लॉग बघून येत असेल तर नक्कीच ब्लॉग बघून जर सुजल भाईचा ब्लॉग बघून याल तर 10% डिस्काउंट आपल्याला अगोदरच होईल. फक्त नाव सांगा सुजलचा. 39 नंबर समोरचं दुकान आणि 38 नंबर. बघा इथून सरळ हॉस्पिटल सरळ आलं ना तुम्ही बघू शकता. हॉस्पिटल लागतं तुम्ही. या हॉस्पिटल सरळ आलं डायरेक्ट लेफ्ट मारा. इथून जा सरळ. इथून बॅनर कपल तिथं पहिलाच लगेच लास्ट बघा हे दुकान. आजच्या स्टॉल मध्ये फक्त तोच बॅनर आहे. 2 सामने जमले. इथंच फक्त 2 बॅनर ना त्यातली हे दुकान आहे तो आपला आहे. इथं नक्कीच गाईज खरोखरच तुम्हाला ब्लॉग मधून फायदा होईल. गाईज तुमचा ब्लॉग बघता तर नक्की या आणि नक्की घेऊन जा पटांगरे. चला आता आपण जाऊया. खूप भारी पटांगरे येते. तर मित्रांनो जिथं मी गेलो होतो पटांगरे घेण्यासाठी आम्ही खूप जास्त पटांगरे घेतल्या गाईज. आणि खूप स्वस्तामध्ये होलसेलमध्ये दुकान आहे. आणि आपले ब्लॉगमध्ये सांगा फक्त तुम्ही ब्लॉग बघून आले हो तर लगेच तुम्हाला स्वस्त 10% ऑफ फिक्स. फक्त ब्लॉग सांगा फक्त. ब्लॉग बघले बस एवढंच म्हणजे कसं बस. ओके काम चालतं काय. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा.